धन्यवाद सुपेशी कामटेकर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि आता नेक्स्ट मॅचला सुरुवात होते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल कोल्हापूर 3 संघ आणि दुसऱ्या बाजूला साकेत म्हणजेच निखिल पवार एका बाजूला आणि आकाश साळुंके एका बाजूला पाहायला मिळतील. लेट्स प्ले गेम ऑन. विस्मय आणि निखिल ही जोडी आपण पाहतो बॅटिंग साठी येत असताना. आणि पहिलं षटक पहिला बॉल हाताळण्यासाठी अमोल आलेत गोलंदाजीसाठी. मॅचला सुरुवात. क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 1 सायंकाळचं सत्र आणि आता या सामन्याला सुरुवात होते. महत्वपूर्ण सामना. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका सजवला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि त्याच्याकडून चूक झाली आहे. पहिल्याच बॉलवर हा चौकार येताना पाहायला मिळतोय. विस्मय आलेत बॅटिंगसाठी आणि विस्मयच्याच बॅटमधून हा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळत आलाय विस्मय. त्याचं कौतुक करावं लागेल कारण पहा ना पहिलाच बॉल खेळत असताना बॅकफुटवर आले, जागा बनवली आणि गॅप मधून बॉलला पाठवलं 4 धावांसाठी विस्मयने. हॅलो बँगलोर. हॅलो बँगलोर. विश्वनाथ बिसे, रमेश बिलवे. हाय मध्ये 2च मॅच आहे. 2 मॅच नंतर आपल्याला लगेच तुमची. ओके ओके बोलवून घे समोरची टीम आहे. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर विस्मयच्या बॅटमधून. सुरुवात चांगली झाली आहे संघाची. साकेत टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध कोल्हापूर 3 आकाशजी साळुंके यांचा संघ आहे. निखिल पवार आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर आकाश साळुंके अशी मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. सायंकाळचं सत्र महत्वपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 1 स्पर्धा कमिटी, कोर कमिटी खूप सारं योगदान त्यांचं देखील लाभलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अगदी संपूर्ण भारतभर, संपूर्ण हिंदुस्थान म्हणजे संपूर्ण भारतातून हे संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतात या मैदानात खेळण्यासाठी दाखल झालेत. हे आयोजन, हे नियोजन, त्याचं कौतुक करावं लागेल. आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. विस्मयच्या बॅटमधून आलेला या पहिल्या बॉलवर चौकार आणि चौकाराने संघाचं खातं देखील उघडलंय. आपटलेला चेंडू यावेळेला समोर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. रन मिळणार नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक होता. डॉट बॉल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावर झाले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता ऑन साइडला फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव घेतली आणि दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पाहायचे पंचांकडे. नॉट आउट. 2 धावा धावून पूर्ण केल्या. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगला ताळमेळ, चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. एका बाजूला कोल्हापूर आहे, दुसऱ्या बाजूला साकेत. यावेळेला बॅकफुटवर येऊन हलक्या हाताने बॉलला ढकलले. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धाव फलकावर झाल्यात. फ्लड लाईट्स आता सुरू होतील मैदानात. विद्युत प्रकाश झोताला आता सुरुवात होते आणि या फ्लड लाईट्स मध्ये हा क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतील हे सर्व प्रेक्षक आणि हे सर्व खेळाडू. आता व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सायंकाळचं सत्र. वा, फ्लड लाईट्स आता सुरू झाली आहे मैदानामध्ये. हे विहंगमय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं या मैदानातलं. जेव्हा फ्लड लाईट्स ऑन होते ना आणि त्या फ्लड लाईट्स मध्ये क्रिकेट खेळणं काही मजा वेगळी आहे. हा आनंद गगनात मावेन असं होताना पाहायला मिळेल या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून.
आपटलेला बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन हलक्या हाताने बॉलला ढकलले. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते. एक धाव पूर्ण केली आहे. विस्मय आणि त्याच्या समवेत निखिल पवार ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानामध्ये आलेत आणि धावसंख्या आता जाऊन पोचली आहे धावफलकावर 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर. 9 ऑन बोर्ड. आता शेवटचे 15 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. नवीन गोलंदाज आहेत राकेश. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते. चांगला बॉल त्यांनी अडवला आणि त्यानंतर हा थ्रो. एक धाव पूर्ण केली आहे. यस, पहिल्या बॉलवर एकेरी धाव आली आहे. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. मैदानातला विद्युत प्रकाश झोताला आता सुरुवात झाली आहे आणि त्यामध्ये हा क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 11 या आकड्यावर. 11 ऑन बोर्ड. 11 रन स्कोर कार्ड पर. 11 धावा धावफलकावर झालेत. आपटलेला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल असणार आहे. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये संजीव पाटील. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो विवान जाधव यांना आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर उमेश पाटकर असे मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि या पंचांवर ज्यांची करडी नजर आहे असे महाराष्ट्राचे महापंच युवराजजी भालेराव लिडिंग करत असताना पाहायला मिळतात या पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेला बॅकफुटर येऊन हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर कडून चूक झाली आहे. चांगलं बॅकअप पुन्हा एकदा पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता ही धाव पूर्ण केली आहे. 12 धावा धावफलकावर झाले. 14 धावा धावफलकावर झालेत. माफ करा. 14 ऑन स्कोर्ड. यावेळेला उडवलाय बॉल. फिल्डर आहेत, जज करतायत बॉलला आणि त्यानंतर आता हा बॉल अडवलाय. प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. फिल्डर तैनात होते. चांगला प्रयत्न त्यांनी केलाय आणि तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे. प्रत्येक धाव मात्र महत्वाची असेल या मॅच मधील. सायंकाळचं सत्र बरोबर 5:29 आपण पाहतोय घड्याळामध्ये. यावेळेला चेंडूला सन्मान दिला. हलक्या हाताने बॉलला ढकललं. एक धाव पूर्ण केली आहे. चांगलं बॅकअप एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलाय. मिड ऑफ रिजन मध्ये बॉल पर्यंत तो पोहोचला होता आणि त्यानंतर आता ही एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच काय आता 10 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 17 बिनगडी बाद. 17 ऑन बोर्ड. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका बाजूला टीम कोल्हापूर आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर साकेत संघ पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावर. 17 ऑन बोर्ड. अनिकेत आलेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत पहिल्या डावातील शेवटचे 10 चेंडू शिल्लक. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 10 बॉल पहिल्या डावातील शिल्लक आहेत. 17 धावा धावफलकावर. अनिकेत चांगली ऍक्शन पाहायला मिळते. अनिकेतची हा बॉल पहिला सोडून दिलाय फलंदाजाने. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या. शेवटचे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अनिकेत आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 तो हाताळतोय. आतापर्यंत एकही चेंडू त्याने हाताळला नाहीये कारण जो हाताळलेला चेंडू होता तो व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. हो, यावेळेला सरळ फटका खेळलाय. फिल्डर लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत लॉंग ऑन मधून आलेल्या फिल्डरने बॉल अडवलाय आणि थ्रो केलाय. एक धाव पूर्ण केली आहे. इधर भी डालना थोड़ा बर्फ नहीं है जान दे सकते उधर ठंडा बॉटल है क्या तो इधर ला के रख. पुन्हा एकदा बॅकफुटवर आलेत. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते. त्यांनी बॉल अडवल्यानंतर आता ही धाव पूर्ण केली आहे.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल पाहायला मिळालाय, चांगली ऍक्शन देखील पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता डायरेक्ट थ्रो, डायरेक्ट हिट. फलंदाज विस्मयची खेळी संपुष्टात. विस्मय बॅक टू दी पॅव्हिलियन. मोठा धक्का. पहिला फलंदाज माघारी परतला. यष्टी रक्षक यष्ट्यांच्या मागे अमित होते आणि त्याने केलेला थ्रो आणि म्हणूनच की काय विस्मयची खेळी आता आली आहे संपुष्टात. नरेश, नवीन फलंदाज नरेश आलेत. नवीन फलंदाज आलेत नरेश. बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतात नरेश. सारस्वत बँकेचं हे आयोजन, सगळ्या गोष्टीकडे त्यांची नजर पाहायला मिळते. आणि आता बॅकफुटवर येऊन फटका खेळलाय. पॉइंट मध्ये फिल्डर होते. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकाने पुढे सरकेल. आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची. ट्वेंटी 21 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. आता हा बॉल जर आपण पाहिलं तर वाईट बॉल पुन्हा एकदा पंच घोषित करत आहेत. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 22 धावा धाव फलकावर झाल्या. 22 धावा धाव फलकावर. चांगली मॅच रंगते. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अवंतर धावा खूप सारे आलेत जरूर गोलंदाजाकडून. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅकफुटवर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. गुड लेंथ वरती बॉल पिचिंग झाला होता आणि त्यानंतर आता हा विकेट. फलंदाज माघारी परतलेत. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक अमितने झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज देखील पवार देखील माघारी परतलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण याच षटकामध्ये दोन्ही सलामीवीर फलंदाज माघारी परतलेत. आता 15 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि 15 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावर. आता नवीन गोलंदाज आलेत आकाश. नवीन फलंदाज आलेत मैदानात मुकेश. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 15 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा. 22. पहिला चेंडू पहा उसळी घेणारा पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर आता डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. शेवटचे 4 चेंडू आता शिल्लक आहेत. आता हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल. 23 धावा धाव फलकावर झालेत. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. पहिल्या डावातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. संजीव पाटील यांना आपण पाहतोय स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये. आता पुन्हा एकदा आता नो बॉल असणार आहे. ओव्हर स्टेपिंग पडताळलं गेलं पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंग. पुढील बॉल फ्री हिट. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल. फायदा घेतील का फलंदाज पाहायचंय फ्री हिटच्या बॉलवर. आता पुन्हा एकदा नो बॉल पंच घोषित करतायत. आता हा नो बॉल कशासाठी येते पाहावं लागेल. बीमर साठी हा नो बॉल आहे असा पंचांचा इशारा येतोय. बीमर पडताळला गेल्या पंचांच्या माध्यमातून. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 26. 26 धावा धाव फलकावर झाल्यात. एक बॉल गोलंदाजाने हाताळला. योग्य चेंडू होता तो म्हणजे. आता पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. आता बॉल सोडून दिलाय पुन्हा एकदा. आता हा नो बॉल आहे. यस, थ्रो गोलंदाजी पडताळली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. हा नो बॉल आहे आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. थ्रो गोलंदाजी पाहायला मिळाली पंचांच्या माध्यमातून आणि या गोलंदाजाला आता दंडित केलं गेलंय.
हे उर्वरित षटक हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अमित आलेत. अमितला आता आमंत्रित केलं जाईल हे उर्वरित षटक हाताळण्यासाठी. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. बॉल अडवलाय जरूर. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 28 धावा धाव फलकावर झाल्यात. हा बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. हा सोडून दिलेला चेंडू व्हाईट बॉल असणार आहे. यस, पंचांचा इशारा येतोय, इट्स व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. 29 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम साकेत. अमितचा पुढचा चेंडू. यावेळेला आता पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून, कारण खेळपट्टीवर तब्बल 2 टप्पे पडून हा बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि म्हणूनच की आता नो बॉल पंच घोषित करतायत. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. महागडे षटक म्हणावं लागेल या संपूर्ण मॅच मधील शेवटचं षटक खूप महागडे ठरलंय. आता हा फ्री हिटचा बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. फिल्डर आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील आता पूर्ण केली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावर. 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आता पुढे येऊन फटका खेळलाय. स्टेप आउट झाले आहेत. फिल्डर आहेत. एका हाताने बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल अडलाय जरूर त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न केला जात होता. यष्टीरक्षक आहेत. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 33. शेवटचा आता हा चेंडू शिल्लक असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळला. डीप मधून वाईड इस लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. चूक त्याच्याकडून झाली आणि बरोबर ढेंगे मधून 2 पायांच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला. 4 धावांसाठी चौकार आणि आता या पहिल्या डावाच्या खेळाला समाप्ती झाली आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. 20 चेंडूंच्या समाप्तीनंतर 37 म्हणजे जिंकण्यासाठी 20 बॉल मध्ये 38 धावांची गरज असणार आहे. लवकरात लवकर फलंदाज मैदानात घ्या. क्षेत्ररक्षण संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हॅलो निखिल पवार, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. आपल्याला पुढे मॅचेस खेळवायचे आहेत. सेक्रेटरियल टीम आपण फलंदाजी झालेली आहे. फिल्डिंगला लगेच आपण आपले खेळाडू उतरवायचे आहेत. कोल्हापूर फलंदाज पाठवायचे आहेत. कोल्हापूर कधी सांगणार? काल सांगितलंय सगळ्यांना. आता माझ्याकडे तो लॉट आहे ना, तर समजा आली त्यांना शक्य म्हणजे आम्ही तो लॉट आता आबाकडे दिलाय. आम्ही येणार, ठाण्यावाले नाही आले तर काय करणार? आपले तर इथेच आहे. ठाण्यावाले नाही आले तर काय करणार? सांगू तर आपण 4 तळ्यात त्यांना परत पाहिजे तर एक कॉल करूया का? तुझा किती आहे? दुसरा आहे? हो आमची मॅच कधी होत्या? त्याचं नाव काय आहे? तू सकाळी सांगितलं तो पार्टी घ्यायचं ते पीठ किती बनवलंय ते खेळणार तो त्याच्याकडून बनवून त्याचं टेन्शन नाही ना. मध्ये मध्ये कोण नाहीये कळलेले आहेत काय काय एखाद्या 9:30ला पण बसायचं आहे. नाही कॅब ठेवतो 9:30ची तयारीच ठेव. कुठली टीम आहे? CCB 40 चांगली बरोबर आहे. 2 मॅच आहेत.
विस्मय आलेत गोलंदाजीसाठी. विस्मयचा पहिलाच बॉल, पहिला चेंडू डेड बॉल पंच घोषित करतायत. आज जाणार आहे. अमोल आणि राकेश सलामीवीर फलंदाज. विस्मय, हो विस्मयचा हा पहिला बॉल पहा, वाईट बॉल पंच घोषित करतायत. चेंडूला वळवण्याचा प्रयत्न केला जातोय विस्मयच्या माध्यमातून. अगदी लेग ब्रेक पद्धतीची ही गोलंदाजी पाहायला मिळते विस्मयच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे, वाह काय बॉल हाताळला यार विस्मयने. पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर मात्र कमबॅक केले विस्मयने. चांगला चेंडू. हो पुन्हा एकदा वळलाय बॉल, आता बरोबर बॉल बरोबर हाताळलाय. योग्य चेंडू. 2 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले डॉट हाताळले त्या गोलंदाजाने. त्याचं कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. विस्मय आलाय गोलंदाजीसाठी. 2 बॉल मध्ये आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली आहे. तिसरा बॉल पुन्हा एकदा वळवलाय. वा 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 काय गोलंदाजी पाहायला मिळते. लगातारचे 3 चेंडू फिरवले आहेत या गोलंदाजाने. समीरला दाखव, दर्शन समीरला दाखव असा फिरवायचा. हो आता 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 थोडीशी दिशा चुकली आहे. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव येईल ती धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 2 धावा धाव फलकावर झाल्या. 2 अतिरिक्त धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल उडवलाय यावेळेला. फटका चांगला आहे. फिल्डर पाहायचं आहे बॉल पर्यंत पोहोचतायत का, आणि तोपर्यंत मात्र आपण पाहिलं तर आता 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 4 या आकड्यावर. 4 ऑन बोर्ड. 4 धावा धाव फलकावर झाल्यात. पुन्हा एकदा वळवलेला चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पळतायत यष्टीरक्षक. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाईल डिक्लेरेशन आहे तिथे डेंजर बॉल आहे. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता 6 धावा धाव फलकावर झाल्यात. 2 वाईट बॉल हाताळले गोलंदाजाने आणि 2 बॉलवरती 2-2 दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. अशा पद्धतीने 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 32 धावा करायच्या आहेत. वृंदावन मधला अंडरआर्म खेळतो. वृंदावन म्हणजे माझ्या समोर. नरेश आलेत आणि नरेशने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. राकेश माघारी परतलेत. कधी कधी हे वाटते जोक वाटतो. अमोल आलेत बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज अमोल भोसले. अमोलचा हा बॉल जर आपण पाहिलं तर आता लो फुल टॉस पाहायला मिळाला. जरूर फायदा उचलू शकले नव्हते आणि त्यानंतर मात्र आता आपण पाहिलं तर ती धाव पूर्ण केली गेली आहे. पडलेला चेंडू ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फोर्स केलाय. लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचले आहेत आणि आता एकच धाव पूर्ण केली जाते.
आणखीन एक चेंडू पाहायला मिळाला तर आता या बॉलवर काय घडतंय पाहायचंय. डॉट बॉल असणार आहे, रन मिळणार नाहीये. कळत नाही त्याला सांगितलं आणायला. अच्छा हे नंबर घेतोय ना मला. अनुप कुमार आलेत नवीन गोलंदाज. ओ पहिलाच बॉल समोर खेळलाय, फोर्स केलाय, फिल्डर आहेत. लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत पोहोचतायत. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर आता 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावर झालेत. 10 ऑन बोर्ड. खूपच बॅकफुटवर गेलाय कोल्हापूरचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये. आपटलेला बॉल पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये, बॉल अडवतील तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली आहे. आता धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1-1-1, म्हणजेच 11 धावा धावफलकावर झाल्यात आणि एक गडी माघारी परतला आतापर्यंत या मॅच मध्ये. जिंकण्यासाठी मात्र अजून जर आपण पाहिलं तर 27 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. स्टेप आउट डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर पहा काय बॉल आतमध्ये आला होता. असं वाटलं की बॉल बाहेर निघेल, पण हा बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 27 करायचे आहेत अजून सामना जिंकण्यासाठी. यावेळेला बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आणि दुसरीचा प्रयत्न देखील पूर्ण झालाय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धाव फलकावर झाल्यात आणि शेवटच्या आता 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 26 धावा करायच्या आहेत. म्हणजेच काय आता 5ही चेंडू मैदानाच्या बाहेर मारावे लागतील. षटकारांमध्ये हा बॉल परावर्तित करावा लागेल. 5 बॉल मध्ये करायचे 26 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 26 करायचे. आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय अनिल. निखिल पवार. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आला. आता मात्र निखिल पवार यांना आमंत्रित केलं जाईल. निखिल पवार गोलंदाजीमध्ये बदल केल्यानंतर हा निखिल पवारचा पहिला चेंडू वाईट बॉल पंच घोषित करतायत. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे तब्बल 25 धावांची. यावेळेला बॅटची कडा घेतली होती. यष्टीरक्षक होते त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला केला होता यष्टीरक्षकाने. झेल टिपण्याचा प्रयत्न त्याचा फसला आणि या बॉलवरती एकेरी धाव देखील येताना पाहायला मिळते. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 24 धावा करायच्या आहेत. म्हणजेच काय 4ही बॉलवर षटकारांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 4 बॉल बाहेर मारायचे. 4 षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणखीन एक चेंडू पाहायला मिळाला. खोलवट टप्प्याचा पाहायला मिळते. ऑन साइडला फटका खेळलाय. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने आता पुढे सरकली. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 23 धावा अजूनही करायची आहेत. आता मॅचला औपचारिकता शिल्लक आहे. सामन्यावर पकड मजबूत केली आहे टीम साकेत या संघाने. हा बॉल सोडून दिला होता. वाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. पुढचा बॉल. या बॉलवर वा झेल टिपला गेलाय आणि या बॉलवर पंचांनी आपलं बोट आकाशाकडे वळवलंय. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद झाले आहेत आणि मोठा धक्का. फलंदाज बाद. विकेट. निखिलने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. निखिल पवार या संघाचा कर्णधार आहे. त्याने विकेट आपल्या संघाला मिळवून दिल्यानंतर आता नवीन फलंदाज आलेत मैदानात. अवधूत आलेत बॅटिंगसाठी. कोल्हापूर 3 आकाशजी साळुंके यांचा संघ बॅकफुटवर गेलाय आणि या सामन्यावर पकड मजबूत केली आहे साकेत या संघाने. निखिल पवार यांचा संघ आहे. स्वतः गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात निखिल पवार. कर्णधार देखील आहेत या मॅच मध्ये. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. पाहायचंय पंचांकडे. अपील जरूर केली आहे पंचांनी. अपील फेटाळली आहे. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चला चला स्पीडअप घ्या. थोडं सहकार्य करा विनंती असेल.
अवधूत स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. हा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय टीम साकेत या संघाने. अभिनंदन टीम साकेत. हळलक टीम कोल्हापूर. आणि मॅच ऑफिशियल्स विनंती आहे आपण ज्या ग्राउंडवरच्या ज्या बेल्स आहेत स्टंपवरती लागलेल्या बेल्स आपण घेऊन या. दोन्ही एंडच्या बेल्स घेऊन यायचे आहेत. हळलक कोल्हापूर आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपण या क्रिकेटचा आनंद घेतलात. मनपूर्वक आभारी असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या मॅचचा हिरो ठरलाय निखिल पवार. या निखिल पवार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल निखिल पवार यांना. या संघाचा कर्णधार देखील आहे. या संघासाठी धावून देखील आला. फलंदाजी त्याने केली, गोलंदाजी त्याने केली आणि त्याच्या जोरावरच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय निखिल पवारने. या निखिल पवार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या पुढील सामना टीम 31 वर्सेस टीम